संत दया क्षमा शांती असे असणारे संत राहतात. तेवढे दुष्ट असणारे, तेवढे या क्रूर असणारे चोर आणि तिथं कसं समोर समान दिसून गेले मला. सगळ्यामध्ये समान पाहणारे संत असे उदार आणि कृपाळू असतात. कृपाळू उदार तुम्ही संत जन एवढी करा कृपादान तुमची मध्ये असे असणारे संत आहेत. असं कोण लक्षण सांगू लागले आपले संपदा निधन चित्तीवाचे समाधान लक्षण संताचे. काय सांगू लागले महाराज? संताचं धन जर चोरून नेले तर चित्तामध्ये समाधान होते. एवढे उदार संत राहतात. आमचं जर कोणी धनपी लागलं ते माणूस येऊन वगैरे कंप्लेंटच पोलीस स्टेशन मध्ये. एवढे या दयाळू कृपाळू उदार असतात आणि आपलं धन चोरून नेल्यानंतर तेवढे समाधान होतात. ते सुंदर आले सुद्धा तेव्हा काही वाटत नाही. एवढे उदार आणि कृपाळू असतात असे संतांचे लक्षण सांगू लागलेले आहेत. कशी असतात? दया करण्याचे पुत्राची तोच दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. आणि ते बाळ आपलं आणि दुसऱ्याचं बाळ त्याच्यामध्ये फरक समजत नाही. दोन्ही बाळामध्ये एकच समजतात. दोन्ही बाळ आपलेच समजतात. सगळे या कुटुंब विश्व हे माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. एवढे उदार संत असतात. असं कोण जयदेव गुरु या लक्षण सांगू लागले. भाजीचे पान हेची लक्षण साधूचे. कसे असतात साधू? म्हणा राजा आहे, हत्तीवर आलेला आहे, अलंकार आहे, सोनं धन दौलत अनेक या भरभराट गुरुदेवाला समर्पण करणार आहे. त्याला समजा तेवढंच आशीर्वाद. आणि जे गरीब आहे महाराज, भाजीपाला जे फळ मिळालं, जे केळं मिळाले, शेत मिळालं, आपल्या घरामध्ये जे भाजीपाला आहे ते घेऊन आला, ते सुद्धा या समर्पण करून तेवढंच उदार असतात. असे त्या दोघांमध्ये मुंगी आणि रंग हे समान पाहणारे संत एवढे उदार असतात. मग लागले सिंहासनाखाली काय केलेले संत जयदेव स्वामी या त्या सिंहासनावर हात नाही, पाय नाही, पण गुरु सिंहासनावर खाली उडी मारली. खाली उडी मारून ते चोर संतांच्या वेशीमध्ये आलेले होते त्या संतांना जाऊन आणि देऊ लागलेले आहेत. आलिंगन देऊ लागले. आलिंगन दिल्यानंतर ते चोर काय केले? आता आमची दैवत बरी नाही बाबा, आता इथे काहीतरी चमत्कार करावा. ते मी साष्टांग दंडवत कुणाला? जयदेवाच्या चरणावर लोटांना लागले. नगरासी जाऊन सांगा रायासी याचा सन्मान करावा. कोण? जयदेव सांगलेल्या जे आपले हात पाय छेदून टाकणारे दोन चोर सोबर आहे. आणि तेव्हा काय करा? तुम्ही जावा राजाला सांगा मोठे संत आलेले, मोठे काशीहून आलेले मोठे संत, सगळ्यात मोठे संत इथे दोन. आणि रायाला सांगा हेवाचं उदार वतीने हेवाचा सन्मान करा, हेवाची व्यवस्था करा. आणि या सैनिकांना सांगून जयदेव सांगू लागलेले विशेष साधू आलेले महाराज.
सैनिकाला वाटून दिल्या